नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत, चविष्ट आणि खमंग असं पापलेटचं कालवण. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया पापलेटचं कालवण कसं बनवायचं. सर्वात आधी इथे मी 1/2 किलो इतके हे पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे पापलेट आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. त्याकरिता 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, सोबतच 1/2 चमचा हळद, सोबतच 1.5 चमचा आगरी मसाला, हे सर्व व्यवस्थित आपल्याला या पापलेटच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे. आणि अर्धा तासासाठी आपल्याला हे तसंच बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे मसाले या तुकड्यांना चांगले लागले जातील. तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया. त्याकरिता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये एक पिकलेला टोमॅटो कापून घेतलेला आहे, सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन आपल्याला हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटताना जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. आता यामध्ये तुम्हाला ओलं खोवलेलं खोबरं जरी घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता. आता लगेच आपण पापलेटचं कालवण बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1.5 पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि लसूण पाकळ्या सोनेरीचा रंग येईपर्यंत फुलू द्यायच्या आहेत. फिश करी बनवताना लसणाचा वापर हा जास्त करायचा आहे, कारण अशी लसूण पाकळी खलबत्त्यामध्ये ठेचून घातल्यामुळे कोणत्याही फिशचा उग्रपणा हा कमी होतो. आता यामध्ये आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवून 3 ते 4 मिनटं चांगलं असं परतवून घेतलं. इथे तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेल्या पापलेटच्या तुकड्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा मिसळून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. सोबतच यामध्ये मी वाटणाचं पाणी देखील घालणार आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच 1/2 चमचा गरम मसाला घालणार आहे. सोबतच यामध्ये मी आंबोशी देखील घालणार आहे. आता आंबोशीच्या ऐवजी तुम्ही कोकम किंवा चिंचसुद्धा वापरू शकता. आता कढईवर झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ओतायचं आहे आणि 10 मिनटं मध्यम आचेवर आपण कालवण छान शिजवून घेणार आहोत. आता 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता रश्श्याला छान असा उकळ आलेला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि इथे मी तुम्हाला कालवणातून पापलेटची एक तुकडी काढून दाखवणार आहे. बघा, तुकडी अजिबात कालवणामध्ये विरघळली नाही, अख्खीच्या अख्खी राहिलेली आहे. इथे आपलं छान असं झणझणीत खमंग असं पापलेटचं कालवण बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.